महाराष्ट्राच्या कुस्तीसाठी आजचा दिवस आनंदाचा म्हणायला हवा, कारण रेश्मा माने आणि सोनाली तोडकर या महाराष्ट्राच्या लेकींपाठोपाठ विक्रम कुऱ्हाडे आणि उत्कर्ष काळेनंही राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत पदकांची कमाई केलेली आहे। सिंगापूरमध्ये झालेल्या या स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या 4 पैलवानांनी भारतीय संघात स्थान मिळवलं। चौघांनीही पदकांची कमाई केलेली आहे। रेश्मानं सिनियर स्तरावरच्या तिच्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं, तर सोनाली तोडकरनं रौप्य पदकाची कमाई केली। विक्रम कुऱ्हाडेनं ग्रीको रोमन कुस्तीत रौप्य पदक मिळवलं, तर उत्कर्ष काळेनं फ्रीस्टाईल कुस्तीत कांस्य पदकाची कमाई केली। महाराष्ट्राचा पैलवान विक्रम कुऱ्हाडेनं राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत भारतासाठी रौप्य पदकाची कमाई केली आहे। सिंगापूरमध्ये झालेल्या स्पर्धेत विक्रमनं पुरुषांच्या ग्रीको रोमन कुस्तीच्या 59 किलो वजनी गटाचं उपविजेतेपद मिळवलं। विक्रमनं या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पाकिस्तानच्या मल्लाला 8-0 असं नमवलं। अंतिम फेरीमध्ये भारताच्या पैलवान रविंदर बिल्लानं त्याला 7-2 असं हरवलं, त्यामुळे विक्रमला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं। मूळचा कोल्हापूरचा असलेला विक्रम पुण्याच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलामध्ये अर्जुनवीर काकासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो। विक्रम हा सेंट्रल रेल्वेच्या सेवेत आहे। आणि महाराष्ट्राचा पैलवान उत्कर्ष काळेनं राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत भारतासाठी कांस्य पदकाची कमाई केलेली आहे। उत्कर्षने पुरुषांच्या फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये 57 किलो वजनी गटाचं कांस्य पदक मिळवलं। या गटाच्या उपांत्य फेरीमध्ये उत्कर्षनं भारताच्याच संदीप तोमरला कडवी झुंज दिली, पण अखेर उत्कर्षला 7-9 असा गुणांच्या आधारे पराभव स्वीकारावा लागला। याआधी राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या फायनलमध्येही उत्कर्षला संदीपनंच हरवलेलं होतं। उत्कर्ष हा मध्य रेल्वेच्या सेवेत असून पुण्याच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात अर्जुनवीर काकासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतोय। राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल कामगिरी करून राज्याचा नावलौकिक वाढवणाऱ्या 8 खेळाडूंना शासकीय सेवेमध्ये सामावून घेतलं जाणार आहे। राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीकडे या खेळाडूंची निवड करण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे। त्यानंतर या समितीने 8 खेळाडूंना शैक्षणिक आणि क्रीडाविषयक पात्रतेनुसार शासकीय सेवेत थेट सामावून घेण्याचा प्रस्ताव तयार केला होता। या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिलेली आहे। यामध्ये कविता राऊत आदिवासी विकास विभाग, या खेळांमध्ये संदीप यादव क्रीडा मार्गदर्शक क्रीडा विभाग, अजिंक्य दुधारे क्रीडा मार्गदर्शक क्रीडा विभाग, श्रीमती नीतू इंगोले क्रीडा विभाग, ओंकार ओतारी तहसीलदार महसूल विभाग, पूजा घाटकर विक्रीकर निरीक्षक विक्रीकर विभाग, नितीन मदने तहसीलदार महसूल विभाग, किशोरी शिंदे नगर विकास विभाग यांचा समावेश आहे। आणि यानंतर क्रीडा विश्वातल्या अन्य काही महत्त्वाच्या घडामोडींचा घेणार आहोत वेगवान आढावा। स्पोर्ट्स सुपरफास्ट। मुंबईची पॉवरलिफ्टर भक्ती आंब्रेची अमेरिकेतल्या वर्ल्ड पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपसाठी निवड झाली आहे। अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील ओर्लँडो इथं 13 ते 19 नोव्हेंबर या कालावधीत या स्पर्धेचं आयोजन होणार आहे, पण त्यासाठी भक्तीला आर्थिक मदतीची गरज आहे। या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भक्तीला जवळपास 2 लाख रुपये खर्च करावे लागणार आहेत। भक्ती आंब्रे 1997 पासून पॉवरलिफ्टिंगमध्ये सहभागी होतीये। 2001 साली तिला शिवछत्रपती पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं। भक्तीनं 2015 साली आशियाई स्पर्धेत कांस्य पदकाचीही कमाई केली होती, पण तिच्या या कामगिरीसाठी राज्य सरकारनं जाहीर केलेलं इनाम तिला अजूनही मिळालेलं नाही। राज्यस्तरीय शालेय रोलबॉल स्पर्धा नुकतीच मुंबईच्या अंधेरीतील सेंट मेरी हायस्कूलमध्ये संपन्न झाली। शिवसेना सचिव आणि महाराष्ट्र राज्य रोलबॉल फेडरेशनचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं। यावेळी या खेळाचे निर्माते आणि राष्ट्रीय रोलबॉल असोसिएशनचे सचिव राजू दाभाडे यांचा सन्मानही करण्यात आला। बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्के यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शनिवारी जस्टिस लोढा समितीकडे प्रतिज्ञापत्र सादर केलं। लोढा समितीच्या शिफारशी जशाच्या तशा स्वीकारण्यास राज्य क्रिकेट संघटना तयार नसल्याचं ठाकूर यांनी या प्रतिज्ञापत्रातून मांडलंय। सर्वोच्च न्यायालयानं 21 ऑक्टोबरला ठाकूर आणि शिर्के यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश दिला होता आणि लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्यासाठी बीसीसीआयला आणखी नेमका किती अवधी हवाय हे स्पष्ट करायला सांगितलं होतं।
पण लोढा समितीनं घातलेल्या आर्थिक निर्बंधांनंतरही राज्य संघटना आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं ठाकूर यांचं म्हणणं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही मी अध्यक्ष म्हणून सदस्यांवर या शिफारशी लादू शकत नाही. बीसीसीआयची नोंदणी ज्या तामिळनाडू सोसायटीज ऍक्ट अंतर्गत करण्यात आली आहे त्यानुसार बोर्डाचे 3/4 सदस्य मान्यता देत नाहीत तोवर बीसीसीआयच्या घटनेत बदल करता येणार नाही असंही ठाकूर यांनी नमूद केलंय.